जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललं आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण जगामध्येच लढण्याची क्षमता ही अत्यंत कमी झाली आहे. आता इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि जर्मनी यांनीसुद्धा उडी घेतली आहे. याचं कारण असं की ज्या वेळेला इराणने अमेरिकेचे लष्करी बेसेस टार्गेट केले, मग ते ओमानमध्ये असो की UAEमध्ये असो की इतर मिडल ईस्ट कंट्रीमध्ये, तर त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स आणि जर्मनी यांचेसुद्धा जे तिथे बेसेस होते त्याच्यावरती हल्ला झाला आहे. त्यात थोडंफार त्यांचं नुकसान झालं, जास्त नाही. तर म्हणून आपल्यावरती हल्ला केला म्हणून बदली घेण्याकरता आता ही तिन्ही राष्ट्र युरोपची जी मोठी आहे ती त्यांनी या युद्धामध्ये उडी घेतली आहे. पण यांची फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनची लढण्याची क्षमता फार कमी आहे. ते फार तर त्यांचे जे लष्करी बेसेस मिडल ईस्टमध्ये आहे ते वापरण्याची संधी अमेरिकेला देऊ शकतील. याच्याशिवाय त्यांच्याकडनं काही विमानं तिकडे पुरवली जातील. अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल. परंतु याच्याशिवाय त्यांची अजून जास्त लढण्याची क्षमता सध्या त्यांच्याकडे नाही. म्हणून ते अमेरिकेला फार जास्त मदत करू शकतील का? तर त्याचं उत्तर नाही. ते अप टू अ लिमिटेड अमेरिकेला मदत करू शकतील. कारण त्यांचं जास्त लक्ष हे युक्रेन युद्ध आहे रशियाच्या विरोधात, त्याच्यावरती आहे, ज्याचा युरोपला सर्वात जास्त मोठा धोका आहे. आता इराणच्या बाजूने कोण आहे? इराणच्या बाजूने रशिया जाण्याची शक्यता अजिबात नाही. कारण रशिया युक्रेन युद्धामध्ये अडकलेला आहे आणि त्यांची आता अतिरिक्त क्षमता नाही फारशी की ज्यामुळे ते इराणला मदत करू शकतील. मात्र चीनची क्षमता प्रचंड आहे आणि चीन आता दोन गोष्टी तिथे करत आहे. एक तर आपली सगळी अत्याधुनिक शस्त्र, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स चीन पुरवता आहे इराणला. कारण त्यांचा उद्देश आहे की जगाला दाखवून देणं की चीनची जी शस्त्र आहे ही अमेरिके एवढीच सक्षम आहे किंवा अमेरिकेपेक्षा सुद्धा जास्त सक्षम आहेत. तर त्याकरता इराणचा वापर एक लॅबॉरेटरी किंवा टेस्टिंग फील्ड म्हणून केला जातो आहे. दुसरी गोष्ट, जर या युद्धामध्ये अमेरिका अडकलं तर त्यांचा आर्थिक प्रगतीचा वेग कमी होईल आणि ज्यामुळे चीनला अमेरिकेच्या पुढे जाण्याची एक संधी निर्माण होईल. तिसरं असं की या लढाईच्या आधीसुद्धा इराण चीनला 40 ते 50% कच्चं तेल हे पुरवत होते. कारण कुठलाही देश इराणकडून कच्चं तेल विकत घेऊ शकत नाही अमेरिकेने टाकलेल्या दबावामुळे. मात्र चीन अमेरिकेला न जुमानता कच्चं तेल तिकडनं आणत होता. आणि याचं मुख्य कारण असं की चीनला अत्यंत स्वस्त दरामध्ये इराणकडून कच्चं तेल हे मिळत होतं. तर म्हणजे चीनला 2-3 मोठे फायदे आहेत. एक तर अत्यंत कमी दरामध्ये कच्चं तेल, हा एक फायदा. दुसरं, त्यांची सगळी शस्त्र आणि टेक्नॉलॉजी ही या युद्धामध्ये टेस्ट केली जाते आहे. आणि तिसरं, जर अमेरिका या युद्धात अडकलं तर अमेरिकेची आर्थिक प्रगती कमी होईल आणि ज्यामुळे चीनला अमेरिकेच्या पुढे जाण्याची संधी मिळेल. तर तिसरं महायुद्ध होईल का? नाही. चीन जी मदत करेल ती इनडायरेक्टली करेल, स्वतः सैन्य पाठवून नाही. चीन 1979च्या पुढे कधीही चीननी कुठल्याही युद्धात भाग घेतलेला नाही आहे. आणि युरोप, जर्मनी, फ्रान्समध्ये कुठल्याही युद्धामध्ये भाग घेण्याची क्षमताही शिल्लक नाही. अमेरिकेकडे आहे. तर अमेरिका लढत राहील आणि पुढचे 3 ते 4 आठवडे तर अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळं इराणमधले टार्गेट्स बर्बाद करतील आणि शक्य झालं तर इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम पूर्णपणे थांबवतील आणि मग ते या युद्धातून बाहेर पडतील. तर म्हणजे युद्ध हे मर्यादित राहील फक्त इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये.